नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. गुरु गोविंद दो खडे काके लागो पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. संत श्रेष्ठ कबीरजींनी त्यांच्या ह्या दोह्यातून ज्या प्रकारे गुरुमहिमा व्यक्त केली आहे त्याला तोड नाही. परमेश्वर आणि श्री गुरु एकत्र पुढ्यात उभे राहिले आणि आधी नमस्कार कोणाला करावा असा प्रश्न आला तर श्री गुरूंना असे निर्विवादपणे कबीरजी सांगतात. कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ श्री गुरु दाखवू शकतात आणि जर परमेश्वर रुष्ट झाला तर श्री गुरुच त्याची समज काढू शकतात. श्री गुरूंचा आशीर्वाद नसेल तर काहीच साध्य होत नाही. गुरु या शब्दाचा अर्थ आहे मोठेपणा. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारे ते गुरु. अडचणीतून सुटका होण्यासाठी शक्ती देणारे ते गुरु. जीवन कसं जगावं हे सांगणारे ते गुरु. कोहम या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी जीवाची तयारी करणारे ते गुरु. शिष्याप्रमाणे गुरुचंही स्वरूप वेगळं वेगळं असतं. अगदी सुरुवातीला बाळबोध देणारे, लिहिण्यास वाचण्यास शिकवणारे ते शिक्षक. भौतिक विश्वातील व बाह्य जगतासाठी असल्या तरी ज्या विद्या आत्मसमाधान देतात अशा संगीत, नृत्य, ज्योतिष, आयुर्वेद सारख्या विद्या देणारे ते गुरु. आणि आत्मज्ञान करणारे, सर्व विश्वांशी संबंध जोडण्यास प्रवृत्त करणारे, जनता जनार्दनात देव पाहण्यास शिकवणारे आणि अंतिमतः सर्व कष्टातून संकटातून मुक्त करवून जन्ममरणाच्या चक्रातून सोडवणारे ते सद्गुरू. निर्भय आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण जीवन जगताना श्रद्धा खूप गरजेची असते. संकट आलं, अडचण आली तरी कोणीतरी आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे ही भावनाच आश्वस्त करणारी असते. यश मिळालं, सुखसमृद्धीचा लाभ झाला तरी त्याचं क्रेडिट कुणाला तरी द्यावं लागतं. अन्यथा मनामध्ये अहंकाराचं बीज रुजलं तर सगळंच अवघड होत जातं. आणि या दोन्ही गोष्टींसाठी म्हणजे श्रद्धा ठेवण्यासाठी आणि क्रेडिट देण्यासाठी सद्गुरूंना तोड नाही. आजची आषाढ शुद्ध पौर्णिमा, व्यास पौर्णिमा म्हणजे श्री गुरूंना समर्पित दिवस. या पावन दिवसाची प्रेरणा घेऊन येणाऱ्या प्रत्येक दिवशी श्री गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याची शक्ती मिळो हीच त्यांच्या चरणी मनोभावे प्रार्थना. ओम श्री सद्गुरवे नमः.